सुरू करायचं का? ओके. सिंधुजन परिषदेनं मला जे ऑनलाईन व्याख्यानाचं निमंत्रण दिलं त्याबद्दल पहिल्यांदा मी त्यांचे आभार मानतो आणि विषयाला सुरुवात करतो. मित्रहो, मी आधुनिक भारताचा इतिहासकार आहे. माझं बहुतांश इतिहास लेखन एकंदरीत मी जे काही संशोधन केलंय ते संशोधन मुख्यतः आधुनिक भारत, आधुनिक महाराष्ट्र या विषयाशी संलग्न आहे. आणि तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की मी प्राचीन भारतावरती प्रामुख्यानं ज्यांनी इतिहास लेखन केलं अशा कोसंबींच्या इतिहास मीमांसेवरती का बोलण्याचं नक्की केलं. कोसंबीवरती मी का बोलावं आणि कोसंबीवरती बोलण्याचा इरादा माझा का आहे याचं कारण साधं सरळ आहे. तुमच्यापैकी बहुतेकांना इतिहास या विषयाची जी सूत्र आहे ते सूत्र काहीसं एका वाक्यात समजून घेता येईल. आत्ताचा म्हणजे सद्यस्थितीतला समाज का असा आहे जसा आहे, म्हणजे आता उदाहरण सांगायचं तर आता भारताचा समाज ज्या अवस्थेत आहे तो समाज कशामुळे या अवस्थेत आहे आणि का या अवस्थेत आहे याचा शोध जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला इतिहासाचा मागोवा घ्यावा लागतो आणि इतिहास समजूनच घ्यावा लागतो. म्हणजे इतिहासाचं आकलन हे प्रायः वर्तमान आणि सद्यकाल समजून घेण्यासाठी अनिवार्य असल्या कारणामुळं तुम्हाला इतिहासाकडे जावं लागतं. आणि ज्यांनी प्रामुख्यानं इतिहासाला समजून घेण्यासाठी पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन हा घेतला की हा जो सद्यकाळ आहे, हे जो वर्तमान काळ आहे, त्या वर्तमान काळाचे पेच आणि वर्तमान काळाच्या सगळ्या एकंदरीत व्यवस्था आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर आपल्याला इतिहासाचा शोध घेतला पाहिजेत. एका अर्थानं इतिहासाचा वर्तमान काळाशी जवळचा अनुबंध, विशेषतः प्राचीन भारताचा आणि आधुनिक भारताचा जवळचा अनुबंध ज्यांनी उकलून दाखवला असे एक प्रगाढ आणि दुसऱ्या बाजूला दृष्टे पर्स्पेक्टिव्ह असलेले असे जे महान इतिहासकार आहेत ते आहेत दामोदर धर्मानंद कोसंबी. यांच्या इतिहास पद्धतीची विशिष्टता आहे. म्हणजे इतिहासकार म्हणून ज्या अनेक गोष्टी आपण कोसंबींमध्ये पाहू शकतो त्यापैकी एक महत्वपूर्ण गोष्ट की जी सर्वांनी सांगितली आहे त्याचा थोडक्यात मी उल्लेख करतो, ती म्हणजे त्यांनी इतिहास अभ्यास करण्यासाठी प्रामुख्यानं कंबाइंड मेथड वापरली. सर्वसाधारणरित्या तुमच्यापैकी काहींना माहिती असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या तत्कालीन इतिहास लेखनावरती एक शेरा मारलाय आणि त्यांनी सांगितलेले की हा इतिहास जो आहे हा इतिहास हा मुख्यतः वंशावळीचा इतिहास आहे. हा कोणते राज्यकर्ते राज्य करत होते आणि कोणते राज्यकर्त्यांनी कोणत्या लढाई लढल्या, तह कोणते केले या संबंधातल्या तांत्रिक इतिहास आहे. आणि हा एका अर्थानं भारताचं खरं समाज वास्तव समजून घेण्यासाठी पुरेसा नाहीये. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक इतिहास लेखनाची दृष्टी जी आहे ती दृष्टी भारतीय इतिहास लेखनामध्ये आवश्यक आहे असा विचार मांडलेला होता. तुमच्यापैकी बहुतेकांना आता समजून घेता आलं असेल की हे जे काही सामाजिक इतिहास लेखनाचं, आर्थिक इतिहास लेखनाचं, सांस्कृतिक इतिहास लेखनाचं जो काही प्रवाह आहे तो समजून कसा घ्यावा याच्याबाबत एक महत्वपूर्ण लिनिएज आहे. ते लिनिएज हे मुख्यतः
ज्याला सर्वसाधारण भाषेमध्ये आपण समजून घ्यायचा प्रयत्न केला तर पॉझिटिव्हिस्ट म्हणजे प्रत्यक्षार्थवादी होतं. म्हणजे जे जे म्हणून तुम्हाला लिखित संदर्भ दिसतात त्या लिखित संदर्भाच्या आधारावरती प्राचीन भारताच्या इतिहासाची मांडणी करणं आणि प्रामुख्यानं प्राचीन भारतामध्ये जे साधनं सांगतात तेवढाच इतिहास सांगणं, प्राचीन भारताची अशी मूलगामी एन्क्वायरी न करणं, अशी परिपाठी प्रामुख्यानं प्रत्यक्षार्थवादी इतिहास लेखकानं उभी केली होती. म्हणजे तुमच्याकडे जे कागद आहेत, तुमच्याकडे जे ग्रंथ आहेत, तुमच्याकडे ज्या पोथ्या आहेत, तुमच्याकडे शिलालेख जे आहेत त्याच्याच आधारावरती तुम्ही इतिहास लेखन करणार, अशा प्रकारचं इतिहास लेखन करण्याची जी पद्धत आहे ती साचेबंद होती. आणि ती प्रामुख्यानं ज्या राज्यकर्त्यांचं साधन निर्माण केली, ज्या धर्मव्यवस्थेनं साधन निर्माण केली त्याच्याविषयीच इतिहास लेखन करण्यापुरतीच ती काम करत होती. ती जी काही प्रामुख्यानं मर्यादा आहे ती मर्यादा ओलांडण्याचं जे सूत्र कोसंबींनी उभं केलं ते सूत्र प्रामुख्यानं कंबाईंड मेथड असं होतं. या संबंधामध्ये विस्तारानं अनेकांनी लिहिलेलं आहे. विशेषतः तुमच्यापैकी काहींना माहिती असेल, रोमिला थापर यांनी कोसंबींवरती एक अतिशय उत्तम असा निबंध लिहिलेला आहे. किंबहुना कंबाईंड मेथड या नावानंच जवळजवळ 1000 पानांचा कोसंबींच्या इतिहास लेखनाचा ऐवज संपादित करून बी.डी. चट्टोपाध्यायांनी त्याला एक प्रस्तावना लिहिलेली आहे. त्या पुस्तकाचं टायटलच कंबाईंड मेथड असं आहे. म्हणजे तुम्हाला सर्वसाधारण लक्षात असेल की कोसंबींनी कंबाईंड मेथड म्हणजे इतिहासाचा शोध घेण्यासाठी एकच एक पद्धतीनं इतिहासाचा वेध घेण्याची चौकट जी आहे ती चौकट ओलांडली आणि अनेक प्रकारे इतिहास पद्धतीची एक घडण केली. एक व्यापक अशी इतिहास पद्धती त्यांनी घडवली. या इतिहास पद्धतीच्या मध्ये तुम्हाला काही मुद्दे महत्वाचे दिसतील. एक म्हणजे त्यांनी आर्किओलॉजी वापरली. याचे तपशील मी देत नाही, तुम्ही त्यांच्या लेखनामध्ये पुरातत्वाचे अनेक तपशील बघू शकता. त्यांनी आणखीन एक महत्वाची अभ्यास पद्धती इतिहास अध्ययनात वापरली, ती होती अँथ्रोपोलॉजिकल मेथड, मानवशास्त्रीय मेथड. आणि या मानवशास्त्रीय पद्धतीचा कसा प्रभाव एकंदरीत त्यांच्या इतिहास लेखनावर आहे याचं फक्त एक छोटस उदाहरण तुम्हाला मी देतो. इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री नावाचं त्यांचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये त्यांनी एक सेक्शन, एक भाग हा प्रामुख्यानं त्यांनी फासेपारधी नावाच्या एका तुम्हाला सगळ्यांना माहित असलेल्या भटक्या विमुक्त समुदायाचं केलेलं अध्ययन जे आहे त्या अध्ययनावर आधारलेलं आहे. त्यात त्यांनी अनेक मुद्दे त्यात नोंदवलेले आहेत. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर शिकार करण्याची त्यांची पद्धत, शिकार करताना सुद्धा शिकारीचं जे त्यांचं तंत्र आहे ते तंत्र, विशेषतः फासेपारधी नावाची जी जमात आहे ती जमात ही पक्ष्यांची शिकार करत असे आणि पक्ष्यांची शिकार करण्यासाठी ते वेगवेगळ्या प्रकारची जाळी वापरायची. त्या जाळ्यांचा उल्लेख त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ते पक्षी पकडायचे. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी अत्यंत महत्वाचं सूत्र सांगितले की ते अगदी शांत, म्हणजे कोणत्या प्रकारे आपल्या पायाची हालचाल किंवा आवाज न येऊ देता ते आपल्या अगदी नेकेड हँडनं, आपल्या हातानं सुद्धा कशा पद्धतीनं पक्षी पकडू शकत असेल, त्यांच्या एकंदरीतच कौशल्याचं, वर्षानुवर्षीच्या एका अर्थानं शिकारीच्या कौशल्याचं त्यांनी वर्णन केलंय. तसं एक इंटरेस्टिंग वर्णन त्यांनी केलेलं आहे, ते आहे ते त्यांच्या देवीचं. हे देवी पूजक आहेत, त्यांच्या देवीचं आद्य स्वरूप काय आहे याचा खुलासा होत नाही. आणि तेही ते स्पष्ट करतात की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सर्वसाधारणरित्या ग्रामदेवता ज्या आहेत त्या ग्रामदेवतांना ना रूप आहे ना रंग आहे. कोणत्या तरी एका दगडाला सिंदूर फासला की ती देवता बनलेली आहे. अशी जी प्राचीन देवता आहे, म्हणजे एका अर्थानं देवी आहे, त्या देवीची पूजा ते करतात. आणि देवीची पूजा करताना त्यांचा जो भगत आहे, फासेपारधी कम्युनिटीचा किंवा पारधी कम्युनिटीचा जो भगत आहे, तो भगत हा स्त्रियांची वस्त्र घालतो. आता हा जो एक मुख्य संदर्भ आहे की फासेपारधी कम्युनिटीचा भगत जो आहे, जो पूजा करतो त्या देवीची, तो स्त्रियांची वस्त्र घालतो. या स्त्री वस्त्र स्वीकारणाऱ्या
त्याचं कारण काय हा प्रश्न कोसंबी विचारतात आणि कोसंबी त्याचं उत्तर काढतात की ही जी देवीची पूजा करण्याचा आग्रह का आहे हा स्त्रियांचा होता आणि स्त्रियांचा हक्क हा पुरुषांनी बळकावला आणि त्या स्त्रियांचा हक्क पुरुषांनी बळकावल्याची स्मृती ही मुख्यतः त्यांच्या स्त्रीची वस्त्र घालून देवीची पूजा करण्याच्या प्रॅक्टिस मध्ये आहे हे ते स्पष्ट करतात. म्हणजे ही फासे पर्दे कम्युनिटी जी आहे तिचा एक मागील इतिहास आहे. इतिहास काळापासून काही गोष्टीचं सातत्य त्यांच्यामध्ये आहे. मानवी सभ्यता जी आहे ती प्राचीन काळापासून असलेल्या सांस्कृतिक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी टिकून ठेवून विकसित करत बदलत पुढे जाते आहे. काही गोष्टी टिकतात, काही गोष्टी बदलतात, ट्रान्सफॉर्म होतात आणि इतिहास पुढे जात राहतो. यामध्ये काही सातत्य जे राहतं त्या सातत्याच्या खुणा आपल्याला मुख्यतः त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक प्रॅक्टिसेसमध्ये दिसतात. मानवशास्त्राची प्रामुख्यानं सूक्ष्म पद्धतीनं मानवी विचार करण्याची पद्धत जी आहे म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्ट्रक्चर ऑफ माइंड, स्ट्रक्चर ऑफ थिंकिंग, विचार करण्याच्या पद्धतीचं सूत्र तुम्हाला मानवशास्त्रीय प्रॅक्टिसेसमध्ये पाहता येतं आणि त्याचा विनियोग त्यांनी प्राचीन कालखंडामधल्या मातृसत्तेच्या अस्तित्वासंबंधामधली संगती लावण्यासाठी केलेल्या आहे. म्हणजे जसं त्यांनी आर्किओलॉजी वापरली तसं त्यांनी मानवशास्त्र वापरलं. त्याचबरोबर ती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी न्यूमॅस्मॅटिक नावाचं शास्त्र वापरलं. न्यूमॅस्मॅटिक मध्ये त्यांनी घनघोर पातळीवरती बदल केले. त्यांनी प्रामुख्याने स्टॅटिस्टिकल मेथड जी आहे त्या स्टॅटिस्टिकल मेथडचा उपयोग न्यूमॅस्मॅटिकच्या म्हणजे नाणकशास्त्राच्या विकासासाठी केला. त्यांचं इंडियन न्यूमॅस्मॅटिक नावाचं पुस्तक आहे, त्याच्या खोलात जात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते बहुभाषिक होते. त्यांना संस्कृत येत होतं, त्यांना पाली येत होतं, त्यांना ग्रीक लॅटिन भाषा बऱ्यापैकी येत होत्या आणि या बहुभाषिक असल्या कारणामुळं जे साधन शोध ज्या ज्या भाषांमध्ये होते त्या भाषांचे त्यांना आकलन असल्या कारणामुळं त्याचा अर्थ लावणं, त्याचा एका अर्थानं नीट पद्धतीनं अन्वयार्थ लावणं त्यांना शक्य झालेलं आहे. म्हणजे ज्याला मुख्य इतिहास लेखनामधली हत्यार म्हणतात ते आहे हर्मेन्युटिक्स म्हणजे अन्वयार्थ. ते अन्वयार्थ तुम्हाला जी साधनं मिळतात त्या साधनांच्या अनुषंगानं लावायचे असतात. साधनांना समजून घ्यायचं असतं. जसं आहे तसं समजून घेऊन इतिहासाचा अर्थ उकलायचा असतो आणि हे इतिहासाचा अर्थ उकलण्यासाठी लिंग्विस्टिक ज्याला म्हटलं जातं, ज्याला प्रामुख्यानं आपल्या सर्वांना माहिती आहे भाषाशास्त्र म्हटलं जातं, या भाषाशास्त्राचा अवलंब सुद्धा कोसंबींनी इतिहास लेखनात केला. तुम्हाला ब्रॉडली या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास पद्धतींचा समन्वय कोसंबींच्या इतिहास लेखनात दिसतो. परंतु या सर्व अभ्यास पद्धतीच्या समन्वयाला जी गोष्ट अधिक मूलगामी बनवते ती गोष्ट आहे की त्यांनी अन्वेषण पद्धती म्हणून मार्क्सवादाचा स्वीकार केलेला आहे. म्हणजे मार्क्सवादाचा स्वीकार करून त्यांनी आपल्या अन्वेषणाला एक धार दिलेली आहे. त्यांचं संपूर्ण हिस्टॉरिसिटी त्यांनी मांडलेली जी आहे आणि सगळं अन्वयार्थन त्यांनी जे केलेलं आहे, प्रश्न त्यांनी जे उपस्थित केलेले आहेत, प्रश्नाची उत्तरे त्यांनी शोधलेली आहेत, त्यामध्ये मार्क्सवाद नावाचं जे सिद्धांतन आहे त्या सिद्धांतनाचा उपयोग आहे. स्टेजेस ऑफ इंडियन हिस्ट्री नावाचा त्यांचा एक निबंध आहे. तो निबंध तुम्ही या कंबाईंड मेथड नावाच्या पुस्तकामध्ये पाहू शकता. त्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी एक महत्वाची गोष्ट केलेली आहे की मी काय करतो आहे, मी कसं पाहतो आहे, आणि त्यात त्यांनी सांगितलं की मी प्रामुख्यानं जे मार्क्स म्हणणं आहे की ही भौतिकता जी आहे ती भौतिकता मनाला जाणीवेला घडवते हे स्वीकारतोय. मार्क्स पॉलिटिकल इकॉनॉमी मधलं हा कोट आहे. या कोटचा सारांश त्यांनी दिलाय आणि त्यानंतर त्यांनी या स्टेजेस सांगितले आहेत. कोसंबींनी मार्क्सवाद जरी स्वीकारला असला तरी कोसंबी अजिबात कोणत्याही प्रकारे मार्क्सवादाच्या
साचेबंदपणाच्या चौकटीत अडकले नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्याही संशोधकाला जी असते ती म्हणजे आपण ज्या प्रकारचे अन्वेषणाची हाताळं घेतो त्या अन्वेषणाच्या हाताळांच्या सीमांमध्ये बंदिस्त होऊ नये. कोसंबींच्या इतिहास लेखनाचं खास वैशिष्ट्य असं राहिलेलं आहे की तत्कालीन कालखंडामधल्या मार्क्सवादानं ज्या ज्या प्रकारच्या सीमा आखून दिल्या त्या सीमांचं उन्नयन करण्याचं काम मार्क्सवादी पद्धत घेऊनच कोसंबींनी केलं. हे त्यांच्या इतिहास लेखनाचं खास वैशिष्ट्य आहे. म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं की तत्कालीन कालखंडापर्यंत जे इतिहास लेखन करत होते ते इतिहासकार, अगदीच उदाहरण घेतलं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे श्रीपाद अमृत डांगे, से डांगे, की जे तुम्हाला सगळ्यांना माहिती की कम्युनिस्ट पक्षाच्या स्थापनेत होते आणि मुंबईमध्ये ट्रेड युनियन, मार्क्सवादी ट्रेड युनियन उभारण्यामध्ये सुद्धा ज्यांनी महत्वाचं काम केलं. त्यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम नावाचं पुस्तक लिहिलंय आणि त्या पुस्तकामध्ये त्यांनी प्राचीन वाङ्मयातले सगळे उतारे दिलेत आणि प्राथमिक साम्यवादी अवस्थेपासूनचा एका अर्थानं स्लेव्ह सोसायटी पर्यंतचा जो ट्रान्सफॉर्मेशन आहे ते ट्रान्सफॉर्मेशन सांगायचा प्रयत्न त्या पुस्तकात केलेला आहे. ते पुस्तक म्हणजे अक्षरशः मार्क्सवादाच्या एकंदरीत साचेबंद चौकटीमध्ये भारताचा इतिहास कोंबण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे भारताचा इतिहास हा मार्क्सवादानं दिलेली जी पठडी आहे त्या पठडीत कोंबणं म्हणजे भारताचा इतिहास लेखन करणं, अशी जी पद्धती मुख्यतः रशियाच्या इतिहासकारांनी, कारण रशियामध्ये क्रांती झाली होती आणि रशियाच्या इतिहासकारांनी भारताचा इतिहास कसा लिहावा याच्याबद्दलचे काही आडाखे दिले होते आणि तेच आडाखे भारताचे इतिहासकार काही प्रमाणात पुढे घेऊन चालले होते. त्या गोष्टींच्या मध्येच मुख्यतः तुम्हाला डांगे अडकलेले दिसतात. कोसंबे असे इतिहासकार आहेत की जे या प्रकारच्या चौकटींमध्ये अडकत नाही. त्यांनी मार्क्सची मतभेद घेण्याची भूमिका घेतली. म्हणजे मार्क्स जे भारताचं इतिहास लेखन करतो आहे, मार्क्स भारताविषयीची भाष्य करतोय, शेरे मारतो आहे, त्याचा त्यांनी अत्यंत तटस्थपणानं आणि मार्क्सच्या पद्धतीशास्त्राच्या आधारेच मार्क्सचा एका अर्थानं प्रतिवाद करण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. मार्क्सनं मुख्यतः ज्या दोन अवस्था सांगितल्यात, एक भारतासंबंधात खास अवस्था सांगितली ती होती एशियाटिक प्रोडक्शन. मार्क्सच्या एकंदरीत इतिहास लेखनाचं सार काय आहे तर उत्पादन पद्धतीमध्ये सातत्यानं बदल होतो आणि त्यानुसार समाजात संघर्ष निर्माण होतो आणि त्या संघर्षातून समाज पालटत असतो, बदलत असतो, तो निरंतर बदलत असतो. इतिहास हा निरंतर बदलण्याचा असतो आणि त्याचं मुख्य कारण आहे उत्पादन पद्धतीमध्ये होणारे बदल. जसे जसे उत्पादन पद्धतीत बदल होतात तसा तसा समाज बदलतो. असं एकंदरीतच मार्क्सच्या इतिहास लेखनाचं सार आहे. अर्थात तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. कोसंबी जेव्हा त्याकडे अप्रोच करतायत तेव्हा मार्क्सनं जी चुकली, मार्क्स लक्षात काय आलं, मार्क्सच्या लक्षात असं आलं की भारताला तरी लागत नाही. भारतामधली जी विशिष्ट प्रकारची अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था जणू काही स्टॅटिक आहे आणि त्यानं तिथं इंग्लंडमध्ये असताना भारतामधल्या प्रामुख्यानं ज्या गोऱ्या अधिकाऱ्यांनी भारताविषयीचे वेगवेगळ्या प्रकारचे रिपोर्ट्स लिहिले त्या रिपोर्टच्या आधारावरती त्यांनी आपलं आकलन बनवलेलं आणि त्याला दिसलं की भारतातला जाती समाज हा स्टॅटिक आहे, स्थिर आहे, तो बदलतच नाही आणि म्हणून त्यांनी एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन, आशियाई उत्पादन पद्धत अशा प्रकारचं एक विशिष्ट प्रकारचं संकल्पना बनवली. त्याच्यात अनेक मुद्दे त्यापैकी एक मुद्दा जो लक्षात आला की स्टॅटिक सोसायटी बदल जो आहे तो सीमित होतो. तुमच्यापैकी लोकांना लक्षात आलं असेल. त्यानंतर हायड्रोलिक सोसायटी म्हणजे प्रामुख्यानं पाणी जे आहे ते पाणी शेतीला पुरवण्यासाठी प्रामुख्यानं राज्यसंस्था काम करते. अशी काही निकष, असे काही मुद्दे घेऊन त्यांनी एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन, आशियाई उत्पादन पद्धत नावाची संकल्पना उभी केली. स्वयंपूर्ण खेडं, स्टॅटिक अर्थव्यवस्था, समाजव्यवस्था, न बदलणारी समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे क्लोज्ड व्यापार बंदिस्त होणं आणि चौथ्या बाजूला तुम्हाला सांगितलं हायड्रोलिक म्हणजे मुख्यतः पाण्यासंबंधातल्या सगळ्या गोष्टी राज्यसंस्थेच्या ताब्यात असणं. या गोष्टींना या अनुषंगानं
त्यांनी प्रामुख्यानं एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शनची व्याख्या केली आणि त्या व्याख्येला कोसंबींनी आव्हान दिलं. कोसंबी म्हणाली असं काही घडत नाही. अगदी ज्या खेड्याचं आपण मोठ्या प्रमाणात व्हॅलरायझेशन उदात्तीकरण करतो आणि म्हणतो की स्वयंपूर्ण खेड, त्या संबंधात कोसंबी असं सांगतात की या खेड्यामध्ये पूर्णतः ज्याला तुम्ही स्वयंपूर्णता म्हणता तसं शक्य नाही. कारण दोन मुख्य गोष्टी, एक म्हणजे आयर्न म्हणजे लोह आणि दुसरी गोष्ट मीठ, या दोन गोष्टी निरंतर लागत होत्या आणि त्या दोन गोष्टी त्या गावात निर्माण होऊ शकत नव्हत्या. त्या अर्थानं स्वयंपूर्णता त्या गावांमध्ये नव्हती. अर्थातच त्यांनी स्वयंपूर्णतेबद्दलचा मुद्दा स्वीकारलाय, त्याची चर्चा आपण नंतर कधीतरी करू. पण एक मुद्दा आपल्या लक्षात असेल की आशियाई उत्पादन पद्धती हे जे एक विशिष्ट पातळीवरचं चौकट जी मार्क्सनं सांगितली होती, ती मार्क्सची चौकट त्यांनी नाकारली. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट की एन्शंट जी सोसायटी आहे, प्राचीन समाज ज्या जगभरात, मार्क्स म्हणणं असं होतं की हे जे आहे ते स्लेव मोड ऑफ प्रोडक्शन आहे, म्हणजे दास प्रथा उत्पादन पद्धती आहे. कोसंबी सांगतात भारतात अशा प्रकारची दास प्रथा उत्पादन पद्धती सापडत नाही, किंवा ती होती. म्हणजे लिगल पातळीवरती स्लेव्स होते का प्राचीन भारतात? तर होते, पण स्लेव मोड ऑफ प्रोडक्शन म्हणजे दास प्रथा उत्पादन पद्धती ज्याला म्हणतात ती नव्हती. म्हणजे दास असणं म्हणजे दास प्रथा उत्पादन पद्धती असणं असं नव्हे. ती तुम्हाला प्रामुख्याने दिसते कुठं? तर ती तुम्हाला युरोपियन चौकटीमध्ये दिसते. विशेष करून तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेलं ग्रीक समाज किंवा रोमन समाज यांच्यामध्ये तुम्हाला या प्रकारची स्लेव्हरी दिसते, किंवा इजिप्तमध्ये तुम्हाला ती स्लेव्हरी दिसते. तशी ती स्लेव्हरी म्हणजे दास प्रथा उत्पादन पद्धती, प्रोडक्शन फोर्सेस तुम्हाला भारतात दिसत नाही. आणि प्रामुख्यानं भारतात शूद्र आहेत. ते शूद्र त्या पद्धतीनं, ज्या अर्थानं तुम्हाला स्लीव मोड ऑफ इकॉनॉमी म्हणता किंवा स्लो मोड ऑफ प्रोडक्शन म्हणता, त्या अर्थानं भारतातली इकॉनॉमी नाही. म्हणून मार्क्सनं सांगितलेल्या किंवा मार्क्सवाद्यांनी सांगितलेल्या दोन अवस्थांच्या संबंधात कोसंबींनी मतभेद व्यक्त केला. मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. कोसंबी मार्क्सवाद स्वीकारतायत, परंतु मार्क्सवाद स्वीकारत असताना ते अंधभक्त नाहीत किंवा मार्क्सवादाच्या रेघोट्या मारणारे अभ्यासक नाहीत, तर मार्क्सवादामधलं जे एका अर्थानं तुम्हाला माहित असलेलं सारतत्व आहे, ते सारतत्व घेऊन मार्क्सवादामधल्या ज्या विसंगती आहेत त्या विसंगतीला नाकारत इतिहास लेखनाचा, कारण ती शोधाची प्रक्रिया आहे, त्यामुळं त्यांनी इतिहासाची जी व्याख्या केली, ती व्याख्याच एक तुम्हाला सगळ्यांना समजलं पाहिजे की भारताच्या प्राचीन इतिहासाची अत्यंत अर्थपूर्ण अशी संगती लावण्यासाठी भयंकर सक्षम बनली. म्हणजे त्यांनी जी व्याख्या केली, अर्थातच ही व्याख्या बरेचशे लोकांनी स्वीकारायला पाहिजेत, पण फारच कमी लोक स्वीकारतात. ती व्याख्या म्हणजे की हिस्ट्री जी आहे, इतिहास जो आहे, इट इज chronological presentation of changes in means of production, modes of production. कालक्रमानुसार उत्पादन साधन आणि उत्पादन पद्धतीमध्ये घडलेल्या बदलांची एका अर्थानं संगती किंवा त्याची मांडणी म्हणजे इतिहास, अशी व्याख्या कोसंबींनी इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री मध्ये केली आहे. मी तुम्हाला ही व्याख्या का सांगतो की त्या व्याख्येमुळं त्यांनी इतिहास लेखनाचा एक वेगळा, एका अर्थानं म्हणाल तर, शोध घ्यायचा प्रयत्न केला. तुम्हाला धक्का बसेल, त्यांनी ज्याला प्रामुख्यानं अफूची गोळी मांडली जाते मार्क्सवादी परिप्रेक्ष्यामध्ये, अफूची गोळी म्हणजे काय? धर्म. त्या धर्माला अभ्यासाचं हत्यार बनवलं आणि प्रामुख्यानं धर्मामध्ये, धर्मश्रद्धांमध्ये अनुस्यूत असलेल्या उत्पादन पद्धतींच्या अवशेषांना किंवा संदर्भांना, तथ्यांना त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला. म्हणजे तुमच्यापैकी बहुतेकांना कोसंबी या अर्थानं समजून घेणं गरजेचं आहे की कोसंबींनी ज्या धर्माला प्रामुख्यानं पारंपरिक एका अर्थानं ठोकळेबाज मार्क्सवादी अफूची गोळी मांडतात आणि त्याचं अध्ययन करण्याचं नाकारतात,
त्याच धर्माला, त्याच धर्मश्रद्धांच्या पोटामध्ये उत्पादन साधनांचे जे तथ्य आहेत, ती तथ्य उलगडण्याचा प्रयत्न, ती तथ्य समजून घ्यायचा प्रयत्न, त्या तथ्यांच्या आधारे एकंदरीत समाज समजून घ्यायचा प्रयत्न कोसंबींनी केला. म्हणजे कोसंबींची व्याख्या ही नुसतीच व्याख्येच्या रूपात राहत नाही, तर ती एका अर्थानं ज्ञान आणि संशोधन याला एक निराळी गती देणारी बाब ठरते, हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्या अर्थानं कोसंबी प्राचीन इतिहासाचा जो अर्थ लावतात तो अतिशय महत्वाचा आहे किंवा वेगवेगळ्या पातळीवरती विलक्षण महत्वाचा आहे. मुख्यतः तुम्हाला काही गोष्टी दिसतात कोसंबींच्या इतिहास लेखनामध्ये. कोसंबींच्या इतिहास लेखनामध्ये तुम्हाला हरप्पा काळ म्हणजे दिसतो. हरप्पा काळाच्या आधीची म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, अगदी प्राचीन ज्या कालखंडामध्ये अध्यात्मयुग होतोय तेव्हापासूनच्या दगडी हत्यारांचा त्यांनी उल्लेख केलाय. तुम्ही जर दोन्ही पुस्तक आउटलाईन ऑफ एन्शियंट इंडियन हिस्ट्री घ्या किंवा त्यांचं दुसरं इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री घ्या, याच्यामध्ये त्यांनी मुख्यतः प्राचीन म्हणजे अगदी अश्मकाळाचे सुद्धा तपशील दिलेले आहेत. आणि अश्मकाळा म्हणजे मायक्रोलिथ्स आहे, तुम्ही त्या कंबाईन मेथड मध्ये सुद्धा जाऊ शकता. तिथे तुम्हाला त्यांनी वेगवेगळ्या पातळीवरती असलेल्या त्या मानवी इतिहासाचं एक विशिष्ट पातळीवरचं रूप जे आहे ते रूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यांचं महत्व काय आहे? ते महत्व असं आहे की ते संदर्भ जे आहेत ते संदर्भ अॅनालिटिकली उभे करायला लागतात आणि त्यांचं अॅनालिटिकल चौकट जी आहे ती चौकट विलक्षण विचार प्रगल्भपण आहे आणि विचारोत्तेजक पण आहे. म्हणजे काय मी म्हणतो, आता उदाहरण आपण हरप्पा सभ्यतेबद्दल त्यांनी घेतलेल्या शोधांचे दोनच खुणा घेऊयात. आपण सगळ्याच गोष्टींची चर्चा करता येणार नाही आपल्याला, पण दोनच खुणा घेऊयात. एक महत्वपूर्ण खूण म्हणजे तुमच्यापैकी बहुतेकांना दिसतंय त्यांनी ते दाखवलंय, त्यांचं बरोबर आहे आणि इतिहासाला मान्य आहे असाच त्यांचा निष्कर्ष असं मी म्हणत नाहीये, परंतु इतिहास विचारांनी अन्वयार्थाच्या परिघामध्ये कसा विकसित करायचा असतो याची दृष्टीने त्यांच्याकडून तुम्हाला मिळते. त्यातला एक महत्वाचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला आणि तो फार महत्वाचा आहे की तुम्हाला विकसित, तुमच्यापैकी बहुतेकांना हे ठाऊक आहे, उदाहरणार्थ आत्ताचा भारतीय समाज आणि आत्ताच्या भारतीय समाजामध्ये तुम्हाला शांतता, त्याला तुम्ही लॉ अँड ऑर्डर म्हणता, शांतता आणि सुव्यवस्था यासाठी पोलीस यंत्रणा उभी केली गेलेली आहे. आणि पोलीस यंत्रणेचे तुम्हाला सगळे टूल्स दिसतात. पोलीस यंत्रणा म्हटले की तुम्हाला जेल्स दिसतात. पोलीस यंत्रणा म्हटले की तुम्हाला त्याचं एक तंत्र म्हणून तुम्हाला दिसतं की त्यांच्याकडे काय आहे, गन्स आहेत, त्यांच्याकडं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की AK-47च्या रायफल सुद्धा काही ठराविक दलांकडे आपल्याला दिसतात. किंवा तुम्हाला माहिती आहे त्यांच्याकडं पिस्तूल आहेत, त्यांच्याकडं तुम्हाला माहिती आहेत की हातकड्या आहेत. तुम्हाला शांतता आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी एक ऑपरेसिव्ह म्हणजे एक दमनकारी अशी यंत्रणा दिसते. कोसंबी असं म्हणतात की आपण जे हरप्पाचं एक्सकॅव्हेशन केलं, आपण जे हरप्पाचं उत्खनन केलं, त्या उत्खननामध्ये असे ऑपरेसिव्ह टूल म्हणजे लोकांच्या वरती दांडगटशाही करणारे, लोकांवरती अत्याचार करणारे टूल्स मिळत नाहीत. मग तरी देखील लोकांनी ती ऑर्डर म्हणजे ती व्यवस्था पाळली का, शांतता सुव्यवस्था राखली का, आणि त्या अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडं आपलं लक्ष वेधतात. आणि ते सांगतात की प्राचीन हरप्पामध्ये ऑपरेशन म्हणजे दमनकारी यंत्राशिवाय जनतेला आपल्या पकडीमध्ये, वर्चस्वामध्ये ठेवण्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार आहे धर्म. आणि धर्माचा उपयोग करून जे प्रामुख्यानं खालचे समुदाय आहेत ज्यांच्यावरती नियंत्रण ठेवलं जातं, ज्यांच्यावर वर्चस्व लादलं जातं, ज्यांच्याकडून श्रम करून घेतले जातात, अशा समूहाला प्रामुख्यानं तुम्ही कंट्रोल करू शकता, नियंत्रित करू शकता. ही बाब कोसंबी सांगतात. म्हणजे तुम्हाला लक्षात असेल की कोसंबी प्रश्न उपस्थित करतात. साधा मुद्दा त्यांनी उपस्थित केलाय आणि त्याचा त्यांनी खुलासा पण केलाय. तो मुद्दा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मोहनजोदडो मध्ये ग्रेट बाथ आहे, महास्नानगृह आहे.
आणि महास्नानगृह का आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. तुम्ही प्रत्येकाचं आर्किटेक्चर पाहताय, प्रत्येक घरामध्ये डोकावू शकता आणि प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये की माजघर आहे, तसंच प्रत्येक घरामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहितीये बाथरूम आहे. प्रत्येक घरामध्ये बाथरूम आहे आणि साधारणतः पॅलेशियल जे म्हणजे ज्याला अप्पर सिटी म्हणतात, त्या अप्पर सिटीमध्ये प्रत्येक श्रीमंत घरासमोर किंवा घरासमोर तुम्हाला आड दिसतो, विहीर दिसते. किंबहुना ज्याला लोअर सिटी म्हणतात, त्या लोअर सिटीमध्ये सुद्धा तुम्हाला 5-6 घरांच्या पाठीमागे एखादा आड किंवा विहीर दिसते. इतकी विहिरी, इतके आड संपूर्ण त्या मोहनजोदडो मध्ये असताना किंवा हरप्पामध्ये असताना किंवा मोहनजोदडोमध्ये असताना ग्रेट बाथची गरज काय? आणि ग्रेट बाथ याचा उकल करण्यासाठी प्रामुख्याने अँथ्रोपॉलॉजी, मानवशास्त्राचं जे काही ज्ञान आहे त्याचा उपयोग त्यांनी केला. आणि प्रामुख्याने फर्टिलिटी राईट म्हणजे सुफलन विधी हे कसे बाथशी म्हणजे आंघोळीशी, स्नानाशी संलग्न असतात. आणि त्या स्नानाचा आणि मुख्यतः तुम्हाला माहिती असलेला सुफलन विधीचा संबंध जोडून प्रामुख्यानं त्यांनी ग्रेट बाथच्या या धार्मिक कारणाचा खुलासा करायचा प्रयत्न केलाय. आणि तसं उत्तर आहे सुफलन विधी. हे जे मुख्यतः जे महास्नानगृह उभं करण्यात आलं ते प्रामुख्यानं जसं तुम्हाला दिसतंय मेसोपोटेमियामध्ये, जसं तुम्हाला जगभराच्या अन्य सभ्यतांमध्ये दिसतंय, तसं सुफलन विधीसाठी त्याची योजना करण्यात आली होती असा अर्थ त्यांनी लावला. मी तुम्हाला सांगतोय तो महत्वाचा मुद्दा हा की विचार करणारे प्रश्न उपस्थित करणं, म्हणजे त्या कालखंडामध्ये ज्या ज्या गोष्टी तुम्हाला दिसत आहेत त्या सगळ्या तथ्यांना बोलायला लावणं, मेक द फॅक्ट स्पीक फॉर देमसेल्व्स. हे असंच घडत नाही. ते घडण्यासाठी तुम्हाला विश्लेषणाचं तंत्र लागतं. आणि ते विश्लेषणाचं तंत्र हे एका अर्थानं विकसित करण्याचं काम जे आहे ते विकसित करण्याचं काम त्यांनी केलं. त्यांचं जे खास योगदान आहे ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यांचे वडील जे होते धर्मानंद कोसंबी हे महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्मांतरित आहेत, पहिले बौद्ध धर्मांतरित आहेत. म्हणजे 20व्या शतकामध्ये जेव्हा बौद्ध धर्म हा लोकांना समजून घेता येऊ लागला तेव्हा त्यांनी तो समजून घेतला आणि समजून होऊन बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि बौद्ध धर्माचं आयुष्यभर पालन केलं. त्यांचं जे काही एका अर्थानं पांडित्य होतं त्या पांडित्याच्या परंपरेमध्ये कोसंबी पण उभी आहेत आणि त्यामुळे ते फार इंटरेस्टिंग पातळीवरती तुम्हाला गोष्टी सांगतायत. आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे की बौद्ध धर्माचा विकास काय आहे आणि बौद्ध धर्माच्या विकासापाठीमागच्या भौतिक प्रेरणा काय आहेत याची ते संगती लावतात. आणि ती अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी आर्यांच्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा फार महत्वाची संगती लावली, त्याच्याकडे मी जात नाही कारण सगळ्याच गोष्टींचा खुलासा मला सांगता येणार नाही. पण तुम्ही बुद्ध धर्माच्या एकंदरीतच काळाकडे येतो. त्यात फक्त 2च मुद्दे सांगतो कारण मला माहिती आहे की माझा जो काळ आहे, माझा जो भाषणाचा काळ आहे तो थोडा वेगानं संपतोय, त्यामुळे मी काही मुद्दे भरभर संपवेन. त्यातला एक महत्वपूर्ण मुद्दा त्यांनी सांगितला की बौद्ध धर्माच्या विस्तारा पाठीमागची भौतिक प्रेरणा काय आणि त्यांनी केलेली संगती जी आहे त्या संगतीमध्ये सगळ्यात महत्वाचं कारण त्यांनी सांगितलंय ते कारण आहे लोखंडी नांगराचा वापर. आणि लोखंडी नांगर आणि शेती सभ्यतेचा किंवा शेतीच्या एखाद्या तंत्राचा व्यापक विस्तार आणि त्या विस्ताराचा संबंध नेमका काय आहे आणि नेमकं त्याचं सामाजिक काय तानाबाना आहे या संबंधातली सगळी संगती तुम्हाला कोसंबींच्या लेखनामध्ये सापडते. कोसंबी सांगतात की हा धर्म जो आहे तो अर्बन म्हणजे प्रामुख्यानं नवं जे शहरीकरण आहे त्या शहरीकरणाची एका अर्थाने उपज आहे. त्यामुळे त्यांनी भौतिकवाद जो आहे त्या भौतिकवादाच्या कक्षेमध्ये बौद्ध धर्माच्या एकंदरीत उदयास्ताची किंवा उदयाची संकल्पना आपल्याला समजून सांगितलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असली पाहिजे ती म्हणजे कोसंबींनी जाती व्यवस्थेच्या उदय विकासाची संगती लावलेली आहे. जाती व्यवस्थेच्या उदय विकासाची त्यांनी जी संगती लावली आहे त्याच्या खोलात मी जात नाही, पण त्यांनी जे सूत्र मांडलं ते फार अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. ते कोणतं
भारतामध्ये जातीव्यवस्था निर्माण कशी झाली या संबंधातल्या ज्या संकल्पनात्मक चौकटी आहेत त्यातली जी कॉलोनियल म्हणजे वसाहतवादी संकल्पना चौकट आहे ती वंश सिद्धांतावर आधारलेली आहे. म्हणजे आर्य अनार्य म्हणजे आर्य हे गोरे होते आणि अनार्य काळे होते आणि दोघांमध्ये एका अर्थानं संघर्ष झाला आणि त्या संघर्षातून जाती व्यवस्था निर्माण झाली. असा एक सर्वसाधारणरित्या वसाहतवादी सिद्धांत आहे. त्याचा प्रभाव जो आहे तो प्रभाव इतिहास लेखनावरती पडलेला आहे. आपण तो जरा बाजूला करू आणि आपण कुसुंबींकडे येऊ. कोसुंबी जे सांगतायत ते फार महत्वाचं आहे. कोसुंबी सांगतायत त्यातलं वास्तव असं आहे, कोसुंबी म्हणतायत की हा जो स्थित्यंतर आहे भारतामधलं ते प्रामुख्यानं ट्राईब टू कास्ट आहे. गण समाजापासून जाती समाजाचं स्थित्यंतर झालेलं आहे आणि गण समाज टू कास्ट हे जे स्थित्यंतर झालं या स्थित्यंतराच्या प्रक्रिया प्रोसेसेस ते उलगडून सांगायचा प्रयत्न करतायत आणि ते त्यांचं विवेचन जे आहे ते विवेचन मूलगामी आहे. म्हणजे तुम्हाला ते पटो किंवा न पटो पण त्यांनी जे संगती लावायचा प्रयत्न केलेला आहे ती संगती एका अर्थानं ती प्रक्रिया आणि समजून घ्यायचा प्रयत्न करा. इतिहासाची नुसती तथ्य तुम्हाला सत्यकाळ समजावून सांगू शकत नाही, कारण सत्यकाळ जो आहे तो एका विशिष्ट प्रकारच्या संस्थांनी आणि प्रक्रियांनी बनलेला आहे. तेव्हा या संस्था आणि प्रक्रिया आज तुम्ही ज्या विशिष्ट प्रकारच्या जीवनशैलीमध्ये जगतात ते संस्थांनी आणि प्रक्रियांनी बनलेलं आहे आणि ती जी संस्थानी प्रक्रिया आहे त्या संस्थानी प्रक्रियांचा जो एकंदरीत आकलन आहे ते इतिहासाच्या त्या असा वेध घेऊन करावं लागतं की ज्यात संस्थानी प्रक्रिया तुम्हाला समजून घ्याव्या लागतात. ही जातीची प्रक्रिया जी आहे त्या जातीच्या प्रक्रियेचा जाती उदयाच्या प्रक्रियेचा त्यांनी जो एक शोध घेतलाय तो प्रामुख्यानं ट्राईब टू कास्ट घेतलाय आणि प्रामुख्यानं तुम्हाला दिसतं की मुख्यतः जे बुद्ध काळ आहे त्या बुद्ध काळामध्ये जेव्हा लोखंडी नांगर आला तेव्हा वेगवेगळ्या ज्या जमाती आहेत त्या जमाती शेती विस्ताराच्या प्रक्रियेत आल्या आणि शेती विस्ताराच्या प्रक्रियेत आल्यावरती त्यांनी आपल्याला एक ऍक्सिस दिला, एक अक्ष दिला आणि तो अक्ष असा आहे की पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे ट्राईब पीझंट टू कास्ट म्हणजे भारतामधलं जे स्थित्यंतर आहे भारतीय समाजातलं स्थित्यंतर आहे त्या भारतीय समाजातल्या स्थित्यंतरामध्ये प्रामुख्यानं गण शेतकरी आणि जात असं स्थित्यंतर आहे आणि हे जे स्थित्यंतर आहे या स्थित्यंतराची जी एका अर्थानं धोरणत्व आहे त्याच्या सांस्कृतिक एका अर्थानं प्रक्रियांचं जे एक जीवीकरण आहे एक साचीकरण आहे आणि ते एक साचीकरण करण्याची जी एक विशिष्ट प्रकारची रिलिजियस धार्मिक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कोसुंबी स्पष्ट करतात. कोसुंबी स्वतः ब्राह्मण आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, सारस्वत आहेत आणि ते ब्राह्मणवाद ही संकल्पना वापरतात, ब्राह्मणी ही संकल्पना वापरतात. म्हणजे फक्त फुले आणि बाबासाहेब हेच ब्राह्मणी संकल्पना किंवा ब्राह्मणवाद संकल्पना वापरतात असं नाही, तर कोसुंबी सुद्धा ब्राह्मण किंवा ब्राह्मणी ही संकल्पना वापरतात. अर्थात त्यांनी जी संकल्पना वापरली त्याचे अर्थ आणि फुले आणि आंबेडकर आणि कॉम्रेड शरद पाटील यांनी वापरले यातले काही सूक्ष्म फरक आहेत, त्याची चर्चा कधीतरी नंतर करू. पण आपल्याला हे समजलं पाहिजे की ही ब्राह्मणी किंवा ब्राह्मणवादी संकल्पना पदार्थवाचक म्हणून फेनोमेनन म्हणून एक प्रक्रिया म्हणून त्याचं एक स्पष्टीकरण तुम्हाला मुख्यतः या कोसंबींकडनं होताना दिसतंय. यातल्या दोन गोष्टी ते सांगतायत ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की कोणतीही प्रकारची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं सूत्र असतं ते म्हणजे आर्थिक एकजीवीकरण, एक आर्थिक युनिटी करावी लागते. म्हणजे आर्थिक युनिटीशिवाय आर्थिक एकरस्तेशिवाय आर्थिक एकात्मतेशिवाय आर्थिक एका अर्थानं जोडण्याशिवाय तुमचं एका शोषण होत नाही, शोषणाची प्रक्रिया उभी राहत नाही, वरकड हिरावून घेतलं जात नाही. म्हणजे विशिष्ट लोकांच्या हाती वरकड जायचं असतं, राज्यसंस्थेच्या ताब्यात वरकड यायचं असेल, किंबहुना तुम्हाला माहिती असलेल्या व्यापाऱ्यांच्या ताब्यात वरकड यायचं असेल किंवा ब्राह्मणांच्याकडे वरकड यायचं असेल तर ते वरकड येण्यासाठी अर्थव्यवस्थेची
एकवटीकरण करावं लागतं. आणि हे एकवटीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया ही प्रामुख्यानं जाती व्यवस्थेच्या एकंदरीतच आर्थिक प्रक्रियेचं सूत्र आहे. कोसंबी असं म्हणतात. त्यांच्या म्हणण्यातले तथ्य किंवा त्यांच्या म्हणण्यातले काही तपशिलाचे भेद सुद्धा आहेत, त्याच्या मी खोलात जाणार नाही. पण ते काय म्हणतात, अनेक उत्पादन पद्धती होत्या. म्हणजे उदाहरण सांगायचं, तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की आदिवासी काय वेगळ्या पद्धतीच्या उत्पादन पद्धतीमध्ये आहेत. किंबहुना तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेले काठावरती म्हणजे समुद्राच्या काठावरती राहणारे जे लोक आहेत त्यांची उत्पादन पद्धती वेगळी आहे. ते मासेमारी करतात किंवा नदीच्या काठावर राहणारे जे वेगवेगळ्या प्रकारे कोळी आहेत ते मासेमारी करून जीवन जगतात. जे पशुपालक आहेत ते पशुपालन जीवन याचन करतात. शेतकरी शेती करणारे आहेत, शेती करण्यास सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची तंत्र आणि पद्धती आहेत. म्हणजे आदिवासी ज्या प्रकारे शेती करतात आणि जाती समाजात ज्या प्रकारे शेती केली जाते लोखंडी नांगराच्या आधारावर, त्या तंत्रात फरक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या अशा उत्पादन पद्धतींचं एकवटीकरण ही एक गोष्ट तुम्हाला कोसंबी सांगतात. आणि ही एकवटीकरण करण्याची जी प्रोसेस आहे, ही एकवटीकरण करण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेला त्यांनी एक विशिष्ट प्रकारचा शब्द वापरलाय. प्रामुख्याने सांस्कृतिक प्रक्रियेला एक शब्द वापरलाय, त्याचं नाव आहे अकल्चरेशन, संस्कृती समन्वय. त्यांच्या अनुषंगानं संस्कृती समन्वय जो आहे, हा संस्कृती समन्वय हा वेगवेगळ्या समुदायांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा संवाद उभा करतो. म्हणजे आदिवासी समुदायांच्याकडून काही गोष्टी शेतकरी समुदाय, ज्याला पिझन सोसायटी म्हणतो, तो घेतो आणि पिझन समुदायाकडून शेतकरी समुदाय, आपलं आदिवासी समुदाय काही घेतो. अशाच प्रकारे वेगवेगळ्या समुदायांच्याकडून जी आदान प्रदान प्रक्रिया होते त्याला त्यांनी अकल्चरेशन ही संकल्पना वापरली. म्हणून तुम्हाला म्हटलं की महात्मा फुलेंची ब्राह्मणी किंवा आंबेडकरांची ब्राह्मणी किंवा कॉम्रेड शरद पाटलांची ब्राह्मणी या संकल्पनेत फरक आहे. इथं अकल्चरेशन हा शब्द त्यांनी वापरलाय. अकल्चरेशनची प्रक्रिया जी आहे, संस्कृती समन्वयाची जी प्रक्रिया, त्या संस्कृती समन्वयाच्या प्रक्रियेमध्ये 2-3 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे की या संस्कृती समन्वयाची प्रक्रिया जाती समाजाच्या जडणघडणीमध्ये म्हणजे उभं राहताना सुरू होते. म्हणजे ही प्रक्रिया प्रामुख्यानं ब्राह्मणांच्या एकंदरीतच ज्ञान व्यवहाराला, ब्राह्मणांच्या कृतक ज्ञान व्यवहाराला एक महत्वाची भूमिका अदा करते, त्याला एक महत्व देते. म्हणजे काय, तुमच्यापैकी बहुतेकांना दिसेल की अनेक देवता या वैदिक देवता नाहीत किंवा वेदोत्तर कालखंडात सुद्धा या देवतांचं नामोनिशान दिसत नाही. मात्र या देवता नंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला प्रामुख्यानं या ज्याला आपण हिंदू धर्म म्हणतो किंवा ज्याला आपण ब्राह्मणी धर्म म्हणतो, त्या ब्राह्मणी धर्मामध्ये समाविष्ट झालेले दिसतात. आणि या कोणत्या आहेत, तुमच्यापैकी बहुतेकांना दिसत असेल की नाग आहे. उदाहरणार्थ नाग काय आहे, तर नाग हा टोटेम आहे, म्हणजे कुलचिन्ह आहे. काही गडांचं, काही समुदायांचं ते कुलचिन्ह आहे. ते कुलचिन्ह आता प्रामुख्यानं ज्याला 3 देव आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि शिव, या देवतांच्या चौकटीमध्ये अकोमोडेट होतात. दुय्यम देवता म्हणजे कमी प्रतीच्या देवता म्हणून त्यांची एक विशिष्ट प्रकारची समन्वय देवतांशी केला जातो. म्हणजे तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की गावोगावात असणाऱ्या प्रामुख्यानं ज्या स्त्री देवता आहेत, त्या स्त्री देवतांची नावच वेगळी आहेत. कुठं काळूबाई आहे, कुठं शीतळा देवी आहे, कुठं मरी आहे. सगळ्या देवतांची नावं भिन्न आहेत. परंतु ब्राह्मणी दैवतांच्या रचनेमध्ये कुणाला लक्ष्मी म्हटलं जातं, कुणाला पार्वती केलं जातं, कुणाला सरस्वती केलं जातं. आणि त्या सगळ्या प्रोसेसेस ज्या आहेत त्या प्रोसेसमध्ये समन्वयन केलं जातं. समन्वयाची ही जी चौकट आहे, या चौकटीमध्ये 2 स्टेजेस आहेत. एक म्हणजे नुसतं जोडणं कसं असतं, उदाहरण सांगायचं तर खंडोबा. खंडोबा काय आहे, तर तो शिवाचा अंशावतार आहे. त्याचं पूर्ण ब्राह्मणीकरण झालं नाही, पण त्याचं एक विशिष्ट प्रकारची जोड जी आहे ती शिवाशी जोडून, त्या शिवाचा अंशावतार करून त्याचं एक विशिष्ट प्रकारची जोड करण्यात आली. दुसरी प्रक्रिया जी आहे ती मायथॉलॉजी, म्हणजे मोठ्या प्रमाणात त्याची जी काही पुराण कथा आहे ते पुराण कथा रचून पुराण कथेच्या अनुषंगानं ही दुसरी प्रक्रिया काम करते. आणि तिसऱ्या प्रक्रियेमध्ये कोसंबी सांगतात कल्चरेशनच्या आयडिओलॉजी, विचारसरणी बनते.
म्हणजे ती आयडिओलॉजी किंवा ती विचारसरणी जी आहे त्या विचारसरणीचं रूप उभं राहतं की जिथं कर्मसिद्धांत येतो, जिथं पुनर्जन्म सिद्धांत येतो, जिथं जाती व्यवस्थेचं समर्थन येतं, ज्या ठिकाणी भक्ती येते, ज्या ठिकाणी अन्य प्रकारच्या मोक्षांच्या कल्पना येतात आणि त्या मोक्षांच्या कल्पनांच्या चौकटीमध्ये या सर्व समुदायांचं एकजीवीकरण किंवा एकवटीकरण केलं जातं. म्हणजे हा संस्कृती समन्वय हा प्रामुख्यानं जाती समाजाच्या शोषण शासनाच्या चौकटीमध्ये विकसित होतो असं कोसंबी आपल्याला सांगतात. म्हणजे कोसंबींनी अकल्चरेशन नावाची जी प्रक्रिया आपल्याला स्पष्ट करायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये प्रामुख्यानं ही जी काही जाती व्यवस्थेच्या उदयाची प्रक्रिया आहे आणि त्याचं धार्मिक अंग जे आहे त्या धार्मिक अंगाचे काही खुलासे आपल्याला होताना दिसतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजेत की कोसंबींनी मुख्यतः जी गोष्ट आपल्याला सांगितली ती म्हणजे फ्युडालिझमची सरंजामशाही व्यवस्थेची उदय आणि त्याची प्रक्रिया. त्यांचं जे स्थित्यंतर आहे त्यांनी ज्या एक विशिष्ट प्रकारे भारतीय इतिहासाचं स्थित्यंतर मांडलंय त्याच्यामध्ये त्यांच्या मते लेट गुप्ता कालखंडात म्हणजे गुप्त उत्तर कालखंडामध्ये जाती व्यवस्था येते आणि सरंजामशाही पण येते. जाती व्यवस्थेबरोबर ती सरंजामशाही विकसित होते आणि तो सिद्धांत नंतरच्या कालखंडामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेल्या आर एस शर्माने इंडियन फ्युडलिझम मध्ये विकसित केलेला आहे. त्यांनी कलियुगाबद्दल फार इंटरेस्टिंग गोष्टी लिहिल्या आहेत की ज्यानंतर रोमिला थापर किंवा तुम्हाला आर एस शर्मा यांच्यामध्ये पाहायला मिळतील. सगळ्याच बिनीच्या जे प्राचीन भारताचे इतिहासकार आहेत त्यांच्यावरती कोसंबींचा मोठा प्रभाव आहे. अर्थातच त्याचे मतभेद पण आहेत, त्यांनी काही मतभेद पण त्यांच्याबरोबर जाहीर केलेले आहेत पण त्यांचा प्रभाव आहे आपण समजून घेतला पाहिजे. फ्युडलिझमच्या संकल्पनेबद्दल त्यांनी मुख्यतः दोन प्रकारच्या फ्युडलिझमचे प्रारूप दिलेले आहेत. एक फ्युडलिझम फ्रॉम अबाव आणि दुसरा फ्युडलिझम फ्रॉम बिलो म्हणजे वरतून सरंजामशाही आणि खालतून सरंजामशाही. वरतून सरंजामशाही म्हणजे काय की तुमच्यापैकी लोकांना सरंजामशाही म्हणजे काय हे कळलं असेल काहीच. सरंजामशाही म्हणजे एक गोष्ट की जिथं राजकीय सत्ता जी आहे त्या राजकीय सत्तेचं एका अर्थानं स्प्लिट होते, ती प्रोव्हिन्शियलाइज होते, त्याची उतरंड तयार होते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय सत्तेची उतरंड बनणं याचा संबंध सरंजामशाहीशी जोडलेला आहे. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मौर्य कालखंडामध्ये सत्ता पूर्णतः एकवटलेली होती आणि ती सम्राटाच्या हातात होती. सम्राट त्याचा हे होता. पण नंतरच्या कालखंडामध्ये वेगवेगळे तुम्हाला राज्यकर्ते दिसतात की जे स्वतःला सम्राट म्हणतात आणि स्वतःला सम्राट म्हणणारे अशा हजारो सम्राट तुम्हाला प्रामुख्याने या कालखंडात दिसतात की जे स्वतःला महाभट्टारक म्हणजे मी महाभट्टारक आहे, मी सम्राट आहे असं म्हणतात. पण तो एका जिल्ह्याचा किंवा एखाद्या दोन जिल्ह्याचा असा राजा असायचा. तो ते जे आहे ते स्ट्रक्चर उदय पावण्याच्या पाठीमागं जी प्रोसेस काम करते ती प्रोसेस आहे म्हणजे वरतून हक्काचं विभाजन, वरतून अधिकाराचं विभाजन. म्हणजे मी माझ्या सरदाराला, मी माझ्या पुरोहिताला, मी माझ्या एका अर्थानं माझ्या मर्जीतल्या एखाद्या माणसाला एखादा जिल्हा देऊन टाकतो आणि त्याचे राजकीय अधिकार, त्याच्या न्यायाधीश त्याचे अधिकार, सगळे अधिकार त्याच्याकडे सुपूर्द करतो. ही जी काही एका अर्थानं रचना आहे, फिटिंग, ते जे काही सत्ता अधिकारांची उतरंड तयार करण्याची चौकट आहे ती चौकट प्रामुख्यानं सरंजामशाहीमध्ये विकसित होत असते. सरंजामशाहीचं एक काम वैशिष्ट्य असतं. दुसऱ्या बाजूला सरंजामशाहीमध्ये क्लास उदयाला येत असतो, एक वर्ग उदयाला येत असतो की जो वर्ग जो आहे तो वर्ग प्रामुख्यानं हा शूद्र ज्याला म्हटलं जाईल ते शूद्र जातींचा असा एक आहे. आणि मी त्याला शूद्र वर्ग म्हणत नाही, कोसंबी म्हणतात, क्लास म्हणतात. त्यांची चौकट जी आहे ती चौकट क्लास नावाच्या टर्म मध्ये येते ते असं म्हणतात. आणि याचा विस्तार, याचा विकास होण्याच्या पाठीमागं वरतून सरंजामशाही नावाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये मुख्यतः राजा जो आहे तो राजा आपल्या अधिकार जे आहेत त्याचं वेगवेगळ्या लोकांमध्ये वाटप करतो, त्यातून वरतून सरंजामशाही येते. आणि खालतून सरंजामशाही ज्याला म्हटलं जातं ती खालतून सरंजामशाही मुख्यतः तुम्हाला सगळ्यांना माहिती असलं पाहिजे ती म्हणजे त्यांनी विशेषतः उदाहरण दिले ती राजस्थानची आणि काश्मीरची दिली. पण त्याच्यात तपशिलात जाण्यापेक्षा मी महाराष्ट्रातलं उदाहरण देतो की
एक विशिष्ट प्रकारची बिराजदार शेतकरी जात आहे. त्या बिराजदार शेतकरी जातीचा पाटील जो आहे, म्हणजे त्याचा जो प्रमुख आहे, त्याचा जो कुलप्रमुख आहे, त्या कुलप्रमुखाला राज्यसंस्था जी आहे ते राज्यसंस्था एक स्वीकृत करते आणि त्याला गावाच्या प्रशासनाचे अधिकार बहाल करते. ही जी काही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आहे की गावचा पाटील जो आहे तो गावचा पाटील हा स्थानिक पातळीवरचा एक विशिष्ट पातळीवरती सत्तेचं केंद्र आहे. त्या सत्तेच्या केंद्रालाच राज्यसंस्था आपल्या सत्तेचा हस्तक म्हणून किंवा आपल्या सत्तेचा प्रतिनिधी म्हणून स्वीकृत करते. ही जी प्रोसेस काम करते या प्रोसेसला खालतून सरंजामशाही असं साधारणतः आपल्याला म्हणता येईल. आणि अशा प्रकारचं स्पष्टीकरण किंवा अशा प्रकारचं सर्वसाधारणरित्या सरंजामशाहीचं विश्लेषण त्यांनी केले. सरंजामशाहीच्या अंगानं त्यांनी प्रामुख्यानं भक्तीवर सुद्धा एक महत्वाचं सूत्र मांडले. अर्थातच त्यांनी भक्तीवर जे म्हटलंय ते तुम्ही सगळ्यांनी स्वीकारलंच पाहिजे असं नाही, पण त्यांनी भक्तीला प्रामुख्यानं सरंजामशाहीचं तत्वज्ञान मांडलंय. म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, तर त्यातले दोन गोष्टी. एक गोष्ट तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती असलं पाहिजे, त्यांचं जे विश्लेषण आहे भक्ती संबंधातलं ते असं आहे की भक्ती जी आहे त्या भक्तीमध्ये दास आणि मालक याचा एक संबंध आहे. आणि विशिष्ट प्रकारच्या या शरणागतीचा म्हणजे मुख्यतः जे शोषित आहेत, जे खालचा दाबलेले समूह आहेत, त्या खालच्या दाबलेल्या समूहांना वरच्या वर्गाप्रती एक विशिष्ट प्रकारची शरणागतीची भावना आहे, एक विशिष्ट प्रकारची समर्पणाची भावना आहे. हा जो समर्पण भाव आहे, हा समर्पण भाव हा सर्वसामान्य शूद्र श्रमिकांमध्ये निर्माण करणं हे भक्तीचं एक कारण राहिलेलं आहे. भक्ती ही प्रामुख्यानं या शूद्र लोकांमध्ये उच्च वर्गाच्या बद्दलची जी शरणागती आहे ती निर्माण करणं आणि समर्पण भाव निर्माण करणं यासाठी निर्माण झालेली आहे. अशा प्रकारचं विश्लेषण कोसंबींनी केलेलं आहे. अर्थातच आपल्या सर्वांना माहिती आहे की भक्तीनं प्रतिकाराचं किंवा बंडखोरीचं पण एक रूप अक्वायर केलेलं आहे. त्यामुळे कोसंबींचं सगळंच म्हणणं रास्त आहे असं म्हणता येणार नाही, पण पूर्णतः त्यांच्या म्हणण्यामध्ये पूर्ण चूक आहे असंही म्हणता येणार नाही. भक्तीला भक्ती उभा करण्यामध्ये, भक्तीचा एका अर्थाने विचार प्रस्तुत करण्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची दृष्टी पण होती. म्हणजे सर्वसामान्य लोकांमध्ये समर्पण भाव निर्माण व्हावा व्यवस्थेप्रती ही एक रंग त्याच्यामध्ये होताच. भले त्याच्या विरोधाचा रंगही भक्तीनंच घडवला, विद्रोहाचा रंग सुद्धा भक्तीला प्राप्त झाला, समर्पण घडवण्याचं सुद्धा सूत्र त्यांनी काम केलं. अशा विरोधाभासी चौकटीमध्ये भक्ती काम करत राहिली याचं सुद्धा आपण सर्वसाधारणपणे साकल्यानं आकलन करून घेणं गरजेचं आहे. तुम्हाला म्हणजे मी त्यांच्याकडनं अनेक बाबतीत प्रभावित झालेलो आहे. म्हणजे मला त्यांच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या भावलेल्या आहेत. त्या का भावल्या याची काही 2-3 उदाहरणं देतो. त्यातलं एक उदाहरण देतो ते म्हणजे की त्यांनी कोसंबींनी मुख्यतः प्राचीन मिथकांची केलेली उकल. तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असणं गरजेचं आहे की मिथक हे इतिहासाचं साधन आहे. अगदी महात्मा फुल्यांनी मिथकाला इतिहासाचं साधन बनवलंय. त्यांनी कसं बनवलं, काय बनवलं याची चर्चा आता इथं करत नाही, मी कधी नंतर करेन. पण तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती असलं पाहिजे मिथक इतिहासाचं साधन आहे. इतिहासाच्या संबंधातल्या अनेक तथ्यांचा या मिथकांमध्ये समावेश असतो. त्या मिथकांमध्ये ती सत्य अनुस्यूत असतात, ती सत्य दडलेली असतात आणि ती तथ्य, इतिहासाची तथ्य मिथकांमधून सोडवणं, मिथकांमधून उलगडणं हे अत्यंत कष्टाचं काम आहे. हे सोपं काम नाही. आणि हे काम कोसंबी कसं करतात, म्हणजे तुमच्या एक त्यांच्या ज्या काही कौशल्य आहेत, त्यांच्या एकंदरीत इतिहास पद्धतीची जी काही शक्तिशाली कौशल्य आहेत त्यापैकी मिथक मीमांसा हे त्यांचं खास राहिलेलं आहे. मिथक मीमांसेच्या बाबतीमध्ये तुम्हाला मी त्यांचं उदाहरण देईल, ती म्हणजे कृष्णाची मिथक जी आहे त्या कृष्णाच्या मिथकाची त्यांनी केलेली उकल. तुमच्यापैकी अनेकांनी कदाचित, तुमच्यापैकी काही जण प्राचीन भारताचे अभ्यासक असतील तर त्यांनी कोसंबींचं मिथ आणि रियालिटी नावाचं पुस्तक वाचलं असेल. जर वाचलं नसेल तर हे पुस्तक मराठीमध्ये पुराण कथा आणि वास्तवता नावाचं हे पुस्तक, मिथ अँड रियालिटी नावाचं पुस्तक मराठीमध्ये भाषांतरित आहे.
तुमच्यापैकी बहुतेकांना मी सांगेन की बाकीची इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री भाषांतर फार वाह्यात आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की मीच पहिल्यांदा मुलांना म्हटलं की अरे ते भाषांतर झालेलं आहे आणि ते डायमंडनं पुस्तक काढलेलं आहे, ते पुस्तक वाचा तुम्ही. आणि नंतर मी जेव्हा ते पुस्तक वाचायला घेतलं मुलांनी सांगितल्यानंतर, तेव्हा मला लक्षात आलं की भाषांतर इतकी चुकीची केलेली आहेत की ते पुस्तक भाषांतर वाचूच नका, मूळच वाचा असं म्हणण्याची पाळी आहे. पण तुमच्यापैकी मी लोकांना सांगेन की मिथ अँड रियालिटीमध्ये त्यांचा एक लेख गीतेवरती आहे, भगवद्गीतेवर त्यांचा लेख आहे. आणि त्या भगवद्गीतेच्या वरच्या लेखामध्ये त्यांनी कृष्ण नावाच्या मिथकाचा उलगडा केला. कृष्ण मिथकाला तुम्हाला दोन एका अर्थानं परीघ दिसतात. एक जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती असलेला परीघ आहे, तो म्हणजे तो कंसाचा विरोधक आहे. तो कंसाचा भाचा आहे आणि कंसाचं एक एक वध करणारा आहे. कंस वधाचा हा एक भाग आहे. म्हणजे कृष्णाच्या कथेतला एक भाग कंसाचं जे वध आहे तो आहे. आणि दुसरा भाग जो आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती की भगवद्गीता कथन करणारा एक भाग आहे. महाभारताचं एका अर्थानं धोरणत्व करणारा एक भाग आहे. आणि ती सगळी कथा जी आहे ती कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आता या दोन कथांचा जो ऐवज आहे, याला बोलतं कसं करतात, यातनं तथ्य कसे शोधतात हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे कोसंबी भौतिकवादी इतिहास कसा घडवतात, भौतिकवादी इतिहासाला कसं एका अर्थानं रूप देतात हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला हे उदाहरण देतो आहे. एक महत्वपूर्ण गोष्ट मी समजून घेतली पाहिजे, जी तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कंसानं देवकीच्या मुलांचा खून केला, वध केला, न त्यांना मारलं. का मारलं? कंसाला अशी काय नेमकी गोष्ट होती? तर तुम्हाला सगळ्यांना सांगितलं जातं की आकाशवाणी झाली ना, आकाशवाणी झाली की तुझं जो काही शत्रू आहे तो देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे आणि तो तुझा वध करणार आहे, असं त्याला ते आकाशवाणी झाली. मग आकाशवाणी झाल्यावरती देवकीला त्यानं पकडलं, तुरुंगात टाकलं आणि देवकीला जे मूल होईल ते प्रत्येक मूल जे आहे ते प्रत्येक मूल त्यानं मारायला सुरुवात केली. 8वा पुत्र त्यानं वाटच बघितली नाही. प्रत्येक पुत्र किंवा पुत्री सुद्धा त्यानं मारण्याचा कटाक्ष केला आणि त्याला मारत राहिला. आता हे जे काही कंसाचं देवकीच्या मुलांना मारण्याचा हेतू जो आहे तो हेतू फार इंटरेस्टिंग पातळीवर त्यांनी उकललाय. आणि त्यासाठी मातृसत्ताक जीवन पद्धतीचे काही आधार त्यांनी घेतले. मातृसत्ताक जीवन पद्धतीमध्ये तुमच्यापैकी लोकांना माहिती असेल नसेल, परंतु लॉ प्रॉजिनेचर असतो. म्हणजे तुम्ही खासी नावाची जर जमात घेतली तर खासी नावाची जमात किंवा नायर नावाची जमातची जात जी प्रामुख्यानं केरळमध्ये होती, खासी नावाची हिमालयामधली जात आहे, जमात आहे. याच्यामध्ये मातृसत्ताक परंपरा आहे, मॅट्रिलिनिटी आहे. म्हणजे काय आहे तर जमिनीचा अधिकार जो आहे तो थोरल्या मुलीकडे जातो आणि नवरा जो आहे तो नवरा आपल्या बहिणीच्या घरी राहतो. म्हणजे नवरा जो आहे तो नवरा आपल्या बायकोच्या घरी राहत नाही, तर त्याच्या बहिणीच्या घरी राहतो. आणि तिचा भाऊ जो आहे तो तिच्या बायकोकडे राहत नाही, तर तो बहिणीच्या घरी राहतो. असा तो एक विशिष्ट पातळीवरती तुम्हाला लिनिएज आहे. भावाचं जे काम आहे ते बहिणीच्या प्रॉपर्टीच्या आणि त्याच्या मुलांचं रक्षण करणं असतं. ही जी एक विशिष्ट प्रकारची मातृसत्ताक मधली परंपरा आहे, या परंपरेमध्ये जेव्हा मातृसत्ताक पितृसत्तेकडे स्थित्यंतर पावते, तेव्हा अर्थातच त्या स्त्रीची मुलं म्हणजे त्या बहिणीची मुलं ही सत्ताधारी होऊ शकतात. आणि बहिणीच्या मुलांनी सत्ताधारी होऊ नये म्हणून त्यांचा वध करण्याची प्रेरणा किंवा तो वध करण्याचा हेतू कंसानं बाळगला होता, अशी उकल करायचा प्रयत्न कोसंबी करतात. कोसंबी मातृसत्ता आणि पितृसत्ता यांच्यामधल्या स्थित्यंतराची एक विशिष्ट प्रकारची सूक्ष्मता या कथेमध्ये, या मिथकामध्ये कशी अनुस्यूत आहे याची एक उकल करताना दिसतात. दुसरा मुद्दा तुमच्यापैकी बहुतेकांना माहिती आहे आणि तो अत्यंत स्पष्ट आहे, तुमच्यापैकी सगळ्या लोकांना लक्षात पण येईल. तो कोणता आहे तर तुमच्यापैकी लोकांना लक्षात असेल की गोवर्धन पर्वत एका करंगळीवरती उचलला. त्या करंगळी उचलण्याचा मुद्दा सोडून द्या, पण
इंद्र काय देवता आहे, तर इंद्र ही प्रामुख्याने पॅस्टोरल डिटी म्हणजे आर्यांची पशुपालक देवता आहे. आणि आर्यांच्या पशुपालक देवतेचा जो काही काम आहे ते यज्ञामधल्या गाई गुरांचं दोहन करणं आणि त्या यज्ञामध्ये गाई गुरं जे आहेत त्यांची आहुती देणं. आणि यज्ञामध्ये आहुती देणं हे जेव्हा ऍग्रिकल्चर ट्रान्झिशन होतं तेव्हा गैरलागू होतं. आणि त्यामुळं गाई गुरांची गरज ही प्रामुख्यानं शेती स्थित्यंतरामध्ये असते. आणि प्रामुख्यानं हे पॅस्टरल टू ऍग्रिकल्चर म्हणजे शेती व्यवस्थेचं स्थित्यंतर हे या काळात होऊ लागलेलं आहे. आणि त्या काळाचं जे काही तुम्हाला अवशेष आहे, त्या काळाचं जी स्मृती आहे, त्या काळाचं जे तथ्य आहे, ते तथ्य तुम्हाला दिसतं की जेव्हा तुम्ही प्रामुख्यानं पशुपालक अवस्थेपासून शेती अवस्थेकडे जायला लागतात तेव्हा तुम्हाला हाकनाकपणे यज्ञामध्ये गाई गुरांच्या आहुती देणं हे गैरलागू वाटू लागतं. त्याची खूण तुम्हाला प्रामुख्यानं गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलला या कथेत दिसते. हे त्यांनी केली त्याची उकल आहे. अशा पद्धतीनं त्यांनी कृष्णाच्या मिथची फार इंटरेस्टिंग उकल केलेली आहे. आता त्याच्या सर्व खोलात मी जात नाही, परंतु तुम्हाला त्यांना कसं हाऊ टू प्लेस अ मिथ इन टू हिस्टॉरिसिटी, इतिहासाच्या चौकटीमध्ये मिथला कसं उभं करायचं याचं सूत्र तुम्हाला दिसतं. ते पहिली गोष्ट करतात आणि दाखवतात असं की या जी परंपरा आहे, भागवताची परंपरा जी आहे म्हणजे कृष्णाच्या एकंदरीत कलची परंपरा आहे, त्या कृष्ण कलची परंपरा ही प्रामुख्यानं तुम्हाला दिसते आणि इतिहासाचं तथ्य म्हणून दिसते. ती तुम्हाला मुख्यतः हेलिओडोरसनं जो गरुड स्तंभ उभा केलेला आहे, तुमच्यापैकी बहुतेकांना इतिहासाचे विद्यार्थी तुम्हाला सर्वांना माहितीये, तो गरुड स्तंभ जो उभा केलेला आहे तो हेलिओडोरसनं उभा केलेला आहे. अँक्लिकाइडस नावाचा त्या कालखंडाचा राज्य करतो त्याचा तो हे होता. तो 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 भारतीय धर्माचा म्हणजे या भागवत धर्माचा अनुयायी बनलेला आहे. आणि तो स्तंभ जो आहे तो स्तंभ उभा करतो आहे. हा साधारणपणे इसवी सनाच्या 140 मध्ये एक घडलेला आहे एक भाग. दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट ते सांगतात टू प्लेस कृष्णाचं एकंदरीत मिथक आहे, त्या मिथकाला उभं करण्यासाठी त्यांनी एक गोष्ट घेतली, त्या तपशिलात जात नाही. हा कृष्ण जो आहे, कृष्णाचं तुम्हाला साधारणतः समांतर गोष्ट जी आहे ती गोष्ट ही मुख्यतः तुम्हाला मेसोपोटेमियामध्ये सापडते. ती काय कथा याच्या खोलात मी जात नाही, त्यांनी त्याच्याबद्दल काय म्हटलंय मी जात नाही त्याच्या खोलामध्ये. आपण सध्या बाजूला ठेवू की त्यांनी जी तुलना केली, जी समांतर कथा जी आहे ती जी कथा कृष्णा संबंधाची कथा म्हणून तिकडे येते आहे आणि त्या कथेचं काही उकल, त्या कथेतले काही दाखले आणि कृष्ण कथेतले काही दाखले याच्यातलं साम्य त्यांनी सांगितले त्याकडे जात नाही. मी भारतीय संदर्भातच फक्त चर्चा करतो. आणि त्यात ते सांगतात, तो इंटरेस्टिंग मुद्दा असा आहे की तुम्हाला मिर्झापूर या ठिकाणी एक इंटरेस्टिंग पातीवरती एक हे दिसतं की चॅरियट, एक रथामधला असा व्यक्ती आहे की जो चक्र सोडतो आहे. चक्र मुख्यतः तुम्हाला माहिती आहे की कृष्ण आणि विष्णू हे सुदर्शन चक्राचा उपयोग करतात. सुदर्शन चक्र आता ते तुम्हाला सगळ्यांना माहिती, शिशुपालाचा हे केला त्यांनी, त्या वध केला त्या चक्राने. आता हे चक्र काय आहे कसं आहे याच्याबद्दल आपल्याला नीट कल्पना येत नाही, परंतु तिथं जे रॉक आर्ट आहे मिर्झापूरमध्ये, जे त्या दगडावरती कोरलेली कला आहे, त्या मिर्झापूरच्या कलेमध्ये कृष्णाचं प्रारूप, कृष्णाचं एका अर्थानं रूप की जो एक विशेष प्रकारच्या चक्रानं दुसऱ्याचा वध करायचा प्रयत्न करतो आणि चॅरिट वरती म्हणजे तो याच्यावरती आहे, तो असा आहे. मग आपल्याला काय दिसतंय, कुसुंबी सांगतात ते प्रपोजिशन असं आहे, कुसुंबी इतिहासाच्या एका विशिष्ट प्रकारे क्रमामध्ये त्या घटनांना उभं करतात आणि सांगतात हे जे काही मिर्झापूर मधलं चित्र आहे, चित्र इसवी सन पूर्व 800 या काळातलं आहे, त्याच्या आधी जाऊ शकत नाही. त्यांनी काही त्याची कारणं दिली ती तुम्ही समजून घेऊ शकता. तर ती जे काही आहे ते मिर्झापूरचं जे आहे तिथं ते तथ्य काढतात आणि सांगतात की या कालखंडामध्ये एक पूर्णतः आता जो कुरु आहे, कुरु काय आहे,
त्याचं काय, मथुरा कुठं, मथुराचा भाग कोणता, द्वारका कोणती, या सगळ्या गोष्टीवर त्यांनी तपशिलाने चर्चा केली. या सगळ्याचा खुलासा मला तुम्हाला करता येणार नाही, पण तुम्हाला मी हेच नक्की सांगेन की त्यांनी सांगितले इसवी पूर्व 800 मध्ये ज्या आर्य ट्राईब्स होत्या, आर्यांच्या टोळ्या होत्या, त्या परस्परांच्या मध्ये संघर्ष करत होत्या आणि परस्परांच्या संघर्षामध्ये हा जो काही नायक आहे तो त्यांच्या कालखंडातला नायक जो आहे तो नायक हा लोकांच्या श्रद्धेचा भाग बनत गेला, श्रद्धेचा एक विशिष्ट प्रकारचा तो भाग बनत गेला. ते श्रद्धेचं त्याचं रूप जे आहे ते रूप इतकं वाढलं की बाहेरच्या माणसाला भागवत म्हणून, कृष्ण म्हणून त्याची किंवा एक वैष्णव परंपरा म्हणून त्याची पूजा करणं किंवा त्याचा पंथ स्वीकारणं आवश्यक वाटायला लागलं किंवा आवडायला लागलं. हे इसवी सन पूर्व 800 मधलं आणि त्यानंतर इसवी सन 140 मधलं हे स्थित्यंतर जे आहे त्या स्थित्यंतराला ते नोटिफाय करतात, ते वेगवेगळ्या संदर्भांनी सांगायचा प्रयत्न करतात. म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून कृष्णाची हिस्टॉरिसिटी, कृष्णाचा जो एक विशिष्ट आद्य नायक आहे की जो आद्य नायक ईश्वराच्या रूपात नव्हता, तो कुठल्या तरी एका विशिष्ट प्रकारच्या गणनायकाच्या रूपात होता आणि तो गणनायक जो आहे तो गणनायक नंतरच्या कालखंडामध्ये इतिहासाच्या चौकटीमध्ये श्रद्धेचं रूप बनला आणि श्रद्धा म्हणून त्याचा विकास होत गेला. आणि त्याची ऐतिहासिकता मिर्झापूर मधली वृष्णी नावाची एक ट्राईब होती, त्या ट्राईबचं कॉईन त्यांनी दाखवले. वृष्णी नावाच्या याचं कॉईनचं ट्राईब त्याच्यामध्ये तो सुदर्शन चक्र आहे किंवा ते चक्र आहे. चक्राची जी कल्पना आहे आणि चक्राच्या या संकल्पनातल्या सिम्बॉयटिकला हे कोसंबी जे आहे ते कोसंबी उलगडायचा प्रयत्न करतात आणि दाखवायचा प्रयत्न करतात की याची हिस्टॉरिसिटी काय आहे, त्याचं ऐतिहासिकत्व काय आहे. आणि त्यांनी बारीक बारीक मुद्दे घेऊन वेगवेगळ्या जगभरातल्या आणि भारतातल्या संदर्भांची जोडून कृष्णाची ऐतिहासिकता उभी करायचा प्रयत्न केलेला आहे. कृष्णाचे प्रामुख्यानं भगवद्गीता जी आहे ती नंतरच्या कालखंडात कशी लिहिली गेलेली आहे वगैरे त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नंतर ते कृष्णाचं भगवद्गीता सांगणारा कृष्ण असं एक रूप त्याचं कसं विकसित झालं याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे. फार बारकाईनं त्यांनी भगवद्गीतेची मीमांसा केलेली आहे. तुम्हाला धक्का बसेल, जे ग्रंथ हा कोसंबींनी वाचला नाही, कारण तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलाच नव्हता. बाबासाहेबांचा एक ग्रंथ जो आहे तो ग्रंथ लेखनाच्या प्रक्रियेत होता. त्या ग्रंथाचं नाव आहे रिव्होल्युशन आणि काउंटर रिव्होल्युशन. हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नंतर प्रकाशित झाला. बाबासाहेबांचा हा ग्रंथ टाईप राईट म्हणजे नोटच्या रूपात होता आणि काही त्याच्यातले चॅप्टर्स आहेत ते चॅप्टर पूर्णतः लिहिलेले आहेत आणि बाकी जे ग्रंथ आहे तो नोटच्या रूपात आहे. पूर्णच्या पूर्ण ग्रंथ नाही, तो एका ग्रंथाची रचना आहे, ती ग्रंथाचं एक प्रोसेस चालू होती आणि त्या प्रोसेस मधला तो ग्रंथ आहे. बाबासाहेब यांचं निर्माण झाल्यामुळं मग ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तो ग्रंथ जो आहे तो अर्धवट रूपातलाच आपण नंतरच्या कालखंडात समजून घेतला. पण त्यात गीतेवरती जो एक विशिष्ट पातळीवरती चॅप्टर येतो, त्या चॅप्टर मधलं आणि कोसंबींचं गीतेबद्दलचं जे विश्लेषण आहे त्याच्यात अनेक प्रकारचं साम्य आहे आणि फार इंटरेस्टिंग साम्य आहे. त्यातली एक महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला दिसते ती म्हणजे विसंगती. गीता हा ग्रंथ विसंगती पूर्ण आहे. म्हणजे त्या गीतेमध्ये कोसंबी दाखवतात, आधार देऊन दाखवतात की हे तुम्हाला सगळ्यांना बौद्ध विचार कुठे कुठे दिसतो. त्यानंतर तुम्हाला जो मीमांसा विचार आहे तो मीमांसा विचार कुठे कुठे दिसतो, उपनिषद कुठे कुठे दिसतात, याचे त्यांनी उदाहरण दिलेत. आणि हे विचार जे आहेत ते विचार एकमेकांशी विसंगत आहेत. कुठंही या विसंगत विचारांना त्यांनी म्हणजे सर्वसाधारणपणे जी तत्वज्ञानाची परंपरा भारतीय आहे, मग ती ब्राह्मणी असो किंवा बौद्ध असो किंवा जैन असो किंवा अन्य कोणती परंपरा असो, त्याच्यामध्ये वाद प्रतिवादाचं एक सणसणीत रूप आहे. म्हणजे त्याची ती जी परंपरा आहे ती परंपरा विसंगतींना फार स्वीकारत नाही. त्या विसंगतीशी एका अर्थानं उकल करत करत संगती लावत लावत विकसित होत जाते. पण तुम्हाला गीतेत असं दिसणार नाही. गीता विसंगती पूर्ण आहे आणि गीतेमधला काही भाग जो आहे तो बुद्धाचं सरळ सरळ उचलेगिरी आहे. बुद्धाच्याकडनं काही विचार उभे केलेले आहेत आणि त्याचं प्रयोजन जे आहे ते प्रयोजन व्यवस्था उभारणीचं आहे. त्या त्या कालखंडामधल्या व्यवस्थेची
संगती लावणं आणि उभारणं यासाठी गीता कशी काम करते. आणि त्यांनी अगदी शंकराचार्य, रामानुज, त्यानंतर ज्ञानेश्वर आणि नंतर गांधी आणि लोकमान्य टिळक या सगळ्यांची उदाहरणं देऊन गीतेचं एक भयंकर इहवादी, भौतिकवादी असं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. तेही महत्वाचं आहे. कोसंबींनी माझ्या दृष्टिकोनातून जी मोठी गफलत केली, मी फक्त 2-3 गोष्टी सांगून विषय संपवतो. मोठी गफलत केली ती म्हणजे की जात आणि वर्ग याच्यामधली जी फरक आहे तो फरक समजून घेतला नाही. मार्क्सवादाची जी चौकट आहे की शोषण हे वर्गावर आधारलेलं असतं, त्यामुळं त्यांनी जात आणि वर्ग याच्यामधल्या या सूक्ष्मतांना संकल्पना म्हणून सुद्धा उकलण्याचा प्रयत्न केला नाही. आणि त्यामुळं जात आणि वर्गाची जी गल्लत कोसंबींनी केली, त्यामुळे त्यांच्या इतिहास लेखनामध्ये एक महत्वाची त्रुटी राहिली. दुसरी एक महत्वपूर्ण गोष्ट जी आहे की त्यांचं जे अनेक बाबतीमधलं विश्लेषण आहे ते विश्लेषण प्रामुख्यानं हायपोथेटिकल आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये तुम्हाला उपपत्ती दर्शक आहे. त्याचा एका अर्थानं निर्णायक पातळीवरती तुम्हाला त्याचा पुरावा आपल्याला सापडत नाही. म्हणजे त्याचा एक तुम्हाला निष्कर्ष नावाच्या गोष्टीपर्यंत येण्यासाठी जे तथ्यांचं पुरेसं जे एका अर्थानं त्याचं बळ लागतं, ते बळ त्यांच्या काही गोष्टींच्या बाबतीत आपल्याला मिळत नाही. तिसरी महत्वपूर्ण गोष्ट अशी की त्यांच्या एकंदर इतिहास लेखनामध्ये जेंडर म्हणजे लिंगभावासंबंधातली तथ्य जी आहेत ती तथ्य येतात. उदाहरणार्थ पितृसत्ता, मातृसत्ता आणि त्यातली स्थित्यंतर येतात, परंतु त्या अर्थानं तुम्हाला त्याचं एक विश्लेषण, सुसंगत विश्लेषण ज्याला म्हणता येईल, त्या सुसंगत विश्लेषणाची चौकट तुलनेमध्ये कमी आहे. पण नंदलेस तथापि कोसंबींनी जी प्राचीन भारताची इतिहास मीमांसा घडवली, जी केली, ती एकंदरीतच इतकी अर्थपूर्ण आहे, ती दीर्घपल्ल्याची आहे, म्हणजे आधुनिक भारताचा वेध घेणारी आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच मी माझं जे व्याख्यान सुरू केलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं आणि एक महत्वाचा मुद्दा सांगितलं की आत्ताचा समाज असा का आहे आणि कशामुळे असा आहे याची संगती लावायची असेल तर प्राचीन इतिहासाचं अध्ययन गरजेचं आहे. आणि त्या चौकटीमध्ये प्राचीन इतिहासाला समजून घेणं याचं सूक्ष्म म्हणजे अगदी तुम्हाला हरप्पा नावाच्या इतिहासाचं वास्तव समजून घ्यायचं असेल तर समकाळ पटकन जागृत होतो. कोसंबी तुम्ही बघायला गेलात तर कोसंबींच्या संपूर्ण इतिहास लेखनामध्ये समकाळ सतत डोकावत राहतो आणि समकाळाचे प्रश्न जे आहेत ते प्रश्न प्राचीन भारताच्या संपूर्ण इतिहासाच्या उलगड्यांमधून साकार व्हायला लागतात. असं मुलगामी जे संशोधन केलं, जे विशेष करून कॉम्रेड शरद पाटलांनी जी संपूर्ण इतिहासाची चौकट उभी केली, त्याच्या पाठीमागं कोसंबींच्या चिकित्सेचा, कोसंबींना त्यांनी काही प्रमाणात फॉलो केलेलं आहे, काही प्रमाणामध्ये त्यांच्यापासून एक फारकत घेतलेली आहे. ती कत्तरी आपण बघू कोसंबींच्या पासून कशी फारकत कधी काय घेतली ती, परंतु ते इतिहास लेखन कॉम्रेड शरद पाटलांचं विकसित होण्यापाठीमागं कोसंबींच्या कंबाईंड मेथडची आणि कोसंबीच्या अत्यंत क्रिएटिव्हली, अर्थपूर्णपणानं, सर्जनशील पद्धतीनं मार्क्सवादी अन्वेषण पद्धतीचा उपयोग भारतीय इतिहासाचं अध्ययन करण्याच्यासाठी वापरणं यातून झालंय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, अन्वयार्थ पद्धती किंवा विश्लेषण पद्धती मार्क्सवादी वापरल्या कारणामुळं तथ्य चुकीची ठरत नाहीत किंवा इतिहास तथ्य हे नाकारता येत नाही. वेगवेगळे इतिहासकार त्यांच्या वैचारिक भूमिका घेतात, त्यांचा अन्वयार्थ कदाचित त्या गोष्टीतून तुम्हाला हे करता येतो, परंतु त्यांनी उभं केलेलं जे तथ्य असतं ते तथ्य तुम्हाला नाकारता येत नसतं. त्यामुळे कुठलाही इतिहासकार जो आहे तो इतिहासकाराला तुम्हाला त्याच्या तथ्याच्या आणि अन्वयार्थानं त्यांनी जो मांडलेला अन्वयार्थ आहे तो अन्वयार्थ इतिहासाचं स्पष्टीकरण काय देतो आणि कितपत बरोबर देतो त्याच्या आधारावर स्वीकारायचा असतो. जर त्याचं स्पष्टीकरण पुरेसं नसेल तर त्याला तुम्हाला बदलता येतं, त्याला ट्रान्सफॉर्म करता येतं, त्याला रिफॉर्म करता येतं. परंतु या चौकटीमध्ये
कोसंबी हे प्राचीन भारताचे अत्यंत महत्वाचे असे इतिहासकार राहिलेले आहेत. मला या थोड्या वेळामध्ये सर्व प्रकारे कोसंबींचं विश्लेषण करणं शक्य नाही, पण तरी देखील ही सिंधुजन अकादमीनं मला जी ही जबाबदारी दिली आणि ती मी माझ्या परीनं पार पाडली, त्यांचे मी आभार मानतो. आणि तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं माझ्या व्याख्यानाला उपस्थित राहिला त्याबद्दलही तुमचे आभार मानतो. धन्यवाद.